दिसत आहे ना छान चटपटीत शेंगदाण्याची चटणी। चला तर बनवूया। हॅलो हाय नमस्कार, मी पुष्पा पुन्हा एकदा स्वागत करते पुष्पा किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत शेंगदाण्याची चटणी आणि हिरवी मिरची वापरून आज शेंगदाण्याची चटणी बनवत आहोत। घरात भाजीला नसेल किंवा कुणाला भाजी आवडत नसेल तर ऐन वेळेला अशा पद्धतीने चटणी बनवून ठेवली तर ही छानपैकी उपयोगात येते आणि टिफिनला देखील आपण देऊ शकतो। त्यानंतर आपण साहित्य बघणार आहोत। इथे मी घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाणे, काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी काही लाल पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि लाल मिरच्या मी यासाठी घेतले की एक कलरफुल आणि चटपटीत कॉम्बिनेशन दिसण्यासाठी घेतलेले आहेत। बाकी तुमच्याकडे ज्या रेग्युलर असतील त्याच तुम्ही घेऊ शकता। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी इथे गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि शेंगदाणे आपल्याला हलकेसे भाजायचे आहेत बरं का, जास्त खरपूस भाजायचे नाही। तर शेंगदाण्यावरील जे टर्फल आहे त्याला फक्त थोडेसे असे डाग जरी लागले ना भाजल्याचे तेव्हा आपण तोपर्यंतच भाजायचे आहेत। चला तर आपले भाजून देखील झालेले आहेत आणि आपण एका ताटामध्ये आता थंड होण्यासाठी ठेवून घेऊया। तर मी इथं थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत, इथे बघू शकता। आणि आपण वरील टर्फल काढण्यासाठी मी दगडी वरवंट आहे त्यांनीच असं थोडं मॅश करून घेते, म्हणजे आतील हलक्या हाताने ते वरील टर्फल निघून जाते। आणि जेवढे निघाले तेवढेच मी इथे टर्फल काढणार आहे। आणि बघू शकता मी इथे साफ करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अगोदर आपण मिरच्या ह्या तोडून घेणार आहोत। आपण अगोदर शेंगदाणे टाकले तर हे शेंगदाण्याचे जास्त बारीक कूट होईल, म्हणून आपण अगोदर मिरच्याच खाली टाकू आणि त्यानंतर आपण लसूण टाकून घेऊया। आणि त्यानंतर आपण शेंगदाणे देखील टाकून घेऊया इथे। आणि ही चटणी बनवायला अगदी कमी साहित्य, कमी वेळ आणि मस्त चटपटीत बनते बरं का। तर आपण सर्व शेंगदाणे आता टाकून घेऊया। त्यानंतर इथे मी घेत आहे चवीनुसार मीठ। आणि मिरच्या तुम्ही कमी अधिक करू शकता बरं का। मी मीडियम अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखट। त्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये दळून घेऊया। आणि आपण मिक्सर देखील हे चालू बंद करूनच आपल्याला दळायचे आहेत, एकसारखं दळायचं नाही, बटन चालू बंद करूनच दळायचं आहे। आणि दळत असताना मधून असं खालीवर आपल्याला मिक्स करूनच दळायचं आहे, नाहीतर वरती मिरच्या ह्या सगळं तशाच राहून जातात। इथं अशा पद्धतीने मी जाड भरड थोडं ठेवलेले आहे। आणि यापेक्षा तुम्ही बारीक दळू शकता, पण अशी ठेवलं तर खूप अशी मस्त चव लागते चटणीची। त्यानंतर मी त्याच तव्यावर तेल टाकून घेणार आहे गरजेनुसार। आणि मिक्सरच्या भांड्यातील चटणी आपण आता सर्व काढून घेऊया आणि तेलात व्यवस्थित परतवून घेऊया। छान एकसारखी परतवून घ्यायची आहे खालीवर करून। आणि गॅसची फ्लेम ही कमी करूनच आपल्याला परतवायची आहे, अगदी करपवायची नाही तेलामध्ये। एकसारखी अशी 1-2 मिनिट आपल्याला मिक्स करत राहायची आहे, व्यवस्थित एकजीव होईल सर्व अशा पद्धतीने। आणि मिरच्या आपण ह्या कच्च्या टाकलेल्या होत्या, त्यामुळे आपल्याला इथे असं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे ते त्यातील कच्चेपणा हा कमी होईल। आणि मी इथे गॅस बंद करून तवा गरमच ठेवलेला होता, म्हणून त्यातील जो ओलावा आहे हा कमी होतो। आणि तुम्ही जवळून बघू शकता आपली चटणी ही कशी चटपटीत दिसत आहे ना। आणि तुम्ही यापेक्षा कमी साहित्यात देखील एकदा करून बघा, तुम्ही दुसऱ्यांदा अशाच पद्धतीने ही चटणी बनवणार। आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमचा एक सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। तोपर्यंत भेटूया अशाच पुन्हा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।